कोण म्हणतं उपवास म्हणजे साबुदाणा आणि सगळ्यांना घरात आवडणारा साबुदाणा आपण रिप्लेस करू शकतो भगरने. आता असं ताट जर तुम्हाला मस्त पाऊस पडतो आणि तुमच्या हातात दिलं तर कोणाला नाही आवडणार. आणि या सगळ्या गोष्टी थोड्या ट्राय केल्या आहे मी ह्याच्यात रेसिपी दाखवण्याची. खरं तर या गोष्टी आधी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, त्यामुळे तुम्ही ते चेक केलं तरीही तुम्हाला रेसिपी कळणार आहे. आता हे स्वीट पोटॅटो मी 2 पद्धतीने बनवते. म्हणजे आमच्या घरात अर्ध्या लोकांना असं आवडतं आणि अर्ध्या लोकांना खीर केल्यासारखं आवडतं. तर मला दोन्ही पद्धतीने बनवायला लागतं. कृती जी आहे किंवा रेसिपी जी आहे ती तुम्हाला दिसतं आहे, म्हणून मी सांगण्याचा छोट्या टिप्स देण्याचं तुम्हाला ट्राय करते. अगदीच घरात काहीच नाही आहे चटणी बनवायला, तरी शेंगदाण्याचं कूट असतंच आणि थोडंसं भगर बनवताना मी तूप आणि जिऱ्याची फोडणी दिली होती, तीच थोडीशी काढून घेतली आणि त्याची चटणी कशी करते ते तर तुम्ही बघताच आहे. खूप इन्स्टंट होते, खूप छान लागते आणि खूप वेळ लागत नाही. आणि नेहमी मी भगर केली म्हणजे ही चटणी असतेच. आणि जर नारळ असेल तर मग तर आमच्या घरात साबुदाणा विचारतही नाही कोणी. नक्की एकदा ही ट्राय करून बघा. खूपच सोपी आहे. आणि इन केस तुम्हाला फोडणी जरी नाही त्याला द्यायची आहे, म्हणजे तुपाची जरी फोडणी नाही द्यायची, तरी नुसतं दाण्याचं कूट, दही, तिखट, मीठ एवढं जरी टाकलं तरी ते छानच लागतं. त्यामुळे भगर बनवताना नेक्स्ट टाईमपासून तुम्ही नक्की ट्राय करा. यावेळेस भगरसुद्धा मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. ती कशी ते पटकन सांगते. कढईमध्ये तूप टाकलं, जिरे आणि मिरच्या, आणि त्याच्यानंतर आपण बटाटा किसून टाकायचा. आता यात किसण्यामुळे काय होतं, प्रत्येक घासात बटाटा येतो आणि भगरची टेस्ट खूप वाढते. नंतर बटाटा छान शिजला. आता शिजायला खूपच कमी वेळ लागतो कारण किसून टाकलेला असतो आणि किसल्यामुळे ते अगदी 2 मिनटात बटाटा शिजतो. त्यानंतर आपली भगर छान परतून त्याच्यामध्ये पाणी घालायचं, मीठ टाकायचं आणि अगदी शेवटी मी दाण्याचं कूट बऱ्यापैकी टाकत असते. आता तुम्ही बघू शकता इतका पाऊस पडतो आहे बाहेर आणि इतकं छान गरम खायला आम्हाला तर असं वाटत होतं की साबुदाण्यापेक्षा छान यावेळेस वाटलं. त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.